वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज माझा पाठिंबा, सांगलीतील लोकसभेचा माझा पाठिंबा काढून विशाल पाटील या अपक्ष प्रस्थापित उमेदवाराला पाठिंबा दिल्याची माहिती आज माध्यमांच्या माध्यमातून कळाली। तसं आश्चर्य काही वाटलं नाही, कारण शेवटी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वंचितांसाठी आहे, त्यांच्या कल्याणासाठी आहे। आणि त्यामुळे विशाल पाटील हे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत आणि त्यामुळं वंचिताची व्याख्या जी आहे ती कदाचित बदलली असण्याची शक्यता आहे। म्हणून ते विशाल पाटील आता हे वंचित झालेले आहेत, म्हणून कदाचित त्यांना पाठिंबा प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिला असेल असं मला वाटते। त्याचप्रमाणे त्यापूर्वी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेब। सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे यांना सुद्धा पाठिंबा प्रकाश आंबेडकर साहेबांनी यापूर्वी त्यांना जाहीर केलेला आहे। त्या सुद्धा कदाचित वंचित झाल्या असतील असं मला वाटते, म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला आहे। नाहीतर वंचितांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली पार्टी जी आहे ती प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना जे आहे किंवा नातवांना पाठिंबा जे देत आहे त्याच्या मागचं जे गणित आहे ते गणित न समजण्या पलीकडचं आहे। कारण आम्ही आणि आंबेडकरांच्या एकत्रितपणे अनेक सभा, लाखांच्या सभा झाल्या, त्यामध्ये आम्ही एक भूमिका त्या ठिकाणी घेतली की आरक्षणवाद्यालाच मतदान त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। आणि त्या भूमिकेनंतर आमच्या या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही युती करण्याचा प्रयत्न आम्ही झाला, पण अचानकपणे प्रकाश आंबेडकर साहेबांनी जरांगेंची भेट घेतल्यामुळं अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। त्या पुढे युतीचं आमचं घोडं त्यामुळे अडकलं आणि त्यानंतर युती काही आमची झाली नाही। परंतु मी स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांना अकोल्यामध्ये त्या ठिकाणी पाठिंबा दिला, आम्ही एकमेकांना पाठिंबा दिला आणि मी माझ्या शब्दावरती त्यांची निवडणूक होईपर्यंत शेवटपर्यंत कायम राहिलो। मी जो शब्द मी पाळला, आता त्यांनी शब्द कशासाठी पाळला नाही हे त्यांच्याकडून उत्तर घेतलं बरं पडेल। कारण आरक्षणवादी जे आहे, ह्या आरक्षणवाद्याला मतदान द्यायची ही भूमिका जी आहे, ह्या भूमिकेशी आम्ही आज तरी ठाम आहोत, उद्या पण आम्ही ठाम राहणार आहोत। पण आंबेडकर साहेबांनी ही भूमिका कशासाठी बदलली हे विशाल पाटील आणि सुप्रियाताई सुळे हे आरक्षणवादी केव्हापासून झाले हेही समजायला काय मार्ग नाही। त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही सर्वसामान्य ओबीसी या कार्यकर्त्याला पडलेली आहेत की एका ओबीसी चळवळीमध्ये लढणाऱ्या एका योद्ध्याचा पाठिंबा त्या ठिकाणी काढून घेणं आणि एका प्रस्थापित नेत्यांच्या नातवांना त्या ठिकाणी पाठिंबा देणं, याचे प्रश्न जे आहेत ओबीसी जनता जी आहे ती आता या ठिकाणी आम्हालाही विचारणार आहे आणि त्यांनाही विचारणार आहे। त्यामुळे त्याची उत्तरं त्यांनीच द्यावीत, जेणेकरून या ठिकाणी एवढं स्पष्ट करत की आम्ही आमचा शब्द पाळला, त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं। या ठिकाणी जरांगे फॅक्टर सुद्धा काम केलं असण्याची शक्यता आहे, कारण जरांगेने या ठिकाणी मराठा समाजाची उभा करण्याचा चंग घातला होता, काही अपक्ष उमेदवार उभा केले होते। कदाचित विशाल पाटलाची उमेदवारी त्या माध्यमातून सुद्धा अपक्ष उमेदवारी आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आता आपण प्रकाश आंबेडकर साहेबांनाच विचारावीत असं मी आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो।